प्लीज तुमचं माझ्या आफ्टरनून आणि इव्हनिंग ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो माझं जस्ट 2 शूट झाले, 2 गाण्यावर शूट झाले. ते माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. क्यूट पूर्वा हे नाव टाका, तुम्हाला लगेच दिसेल. आणि त्याचा हा एवढा मेकअप केला तर कानातले मी जस्ट काढले, कारण इतके जड झाले मला. ते बरं वाटलं जरा शूट करून. आणि खूप दिवसानंतर डान्स केला, तर म्हणजे नाही कसं लाईक खूप दिवसानंतर रील वगैरे केला, तर मला मस्त वाटलं आणि इतकं भारी वाटतं. जर तुम्हाला पण असं मौका भेटला तर नक्की सांगा. तुम्ही पण अपलोड करत जा, मी बघत जाईल. मला तुम्ही एखादं गाणं सजेस्ट करा, त्याच्यावर मी नक्की करायचं ट्राय करेल माझं. सो मी आता जस्ट आणि साडीची घडी घालायला मला बिलकुल येत नाही, आणि ती साडी नीट बांधल्या पण नव्हती गेली. असं कसं तरी नेमकं घुसवलंच होतं मी, कसं तरी घुसवलं आणि चालू केला. त्याच्यानंतर ते आता साडीची घडी घातली आहे. मला बिलकुल घडी घालता येत नाही. जसे प्लेट्स बनले त्याचे घातले आणि ठेवले आता तिथे. आता मला पूर्ण हॉल आवरावं लागेल. हे रिंग स्टँड होतं ते मी इकडे ठेवलं होतं, म्हणजे मी जिथं बसले तिकडं मी शूट केला होता माझा. पण आता ते ठेवलं आहे, साडीची घडी घातली आहे. फक्त 2 कामं केली, बाकीचे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सो आता मला स्टार्ट करायचं आहे. आणि मला इतकी भयंकर भूक लागली ना की सांगूच शकत नाही मी. आणि आता मला जायचं होतं आता मला एवढं काम आवरायचं आहे आणि जेवायला घ्यायचं आहे, कारण की माझं खूप भूक लागली आहे. हे जसं तुमच्यात कधी झालं आहे का की तुम्हाला इतकी भूक लागते आणि काम एवढं असतं की सांगताच येत नाही. सो माझा नाही का जो मोबाईलचा स्टँड होता, काल मी खेळायला नेला खाली, तो फोन ठेवायला सगळं तिकडेच हरवला तो होतं, आलाच नाही आहे परत. सो आता मला जावं लागेल. आणि माझा आधी ते नंतर बघू, संध्याकाळी बघायचं ते. तर किती वाजले गाईज, 3:30 झाले ऑलमोस्ट. मी 1 वाजता शूट करायला चालू केलं तर भाई नीट एडिटिंग होत नव्हती त्याची. मी आता अपलोड करून जस्ट फ्री झाले. सो ते मी चालले झाडू आणायला. आधी एवढे आवरावं लागणार, नाहीतर माझी मम्मी आली मला खूप ओरडतात. आणि ते बघा कशी तर साडीची अशी उलटी पालटी घडी बांधली आहे. तर माझ्या मम्मीला फक्त कळलं नाही पाहिजे की मी साडीची घडी घातली आहे कशी तरी. सो ते मी जाते आणि ठेवून देते. साडी तर ठेवली. आता इथे जे कपडे ते मला बाई कपडे बाहेरचे कपडे काढायला लावले, तर मला आईने ते कपडेच खाल्लेली. आता इतकं कडकतं धुळं, मला बाहेर जायचं तर बिलकुल मन करत नाही बाबू. तर कॅमेरा असाच ठेवावा लागेल. एवढे कपडे काढून झाले. एवढ्या सगळ्या कपड्यानंतर किती ऊन आहे, भयंकर ऊन बाहेर दिसतंय मला. आणि मी आता एवढी सगळी कपडे आणले, पूर्ण भरले. हे मी आधीच आणलं होतं सकाळीच. माझा टॉप ही जी एवढी लाईट दिसते ना माझ्या तोंडावर, एवढे चमकतो ना तो आहे सनलाईटमुळे. झाडू लागेल. झाडू आणला, आता पटपट काम सुरू करावं लागेल. राजी टी चालू कर, चलो. अरे टी तर चालू आहे, रिमोट काय झालं? माझ्या डोळ्यात गेलं. रिमोटच हरवला. कुठे ठेवला मी? इकडे चालते, इकडे पण नाही ठेवलं. हे इथं जे हॉलमध्येच रिमोट आहे. हे जे आमचं स्पीकर आहे ना त्याच्या खाली होता. आमचा LGचा आहे बघा. लाईफ इज गुड. लाईफ इज गुड बट व्हेरी प्रेशर.
तशी मला मम्मी सकाळी म्हणून गेली ती तर तुला टाईम भेटल्यावर तू हॉल किंवा किचन झाडून घे. मला आता टाईम भेटलाच आहे. हे खूप लवकर सुरू झाले ना टीव्ही. गाईज तुम्हाला बघायला काय आवडतं मला कॉमेंटमध्ये सांगा बरं का. मला नाही का ते ट्रिगर्ड इन्सानचे हे बघत त्याची एंगेजमेंट झाली ना तर ते बघितलंच नव्हतं. सो मी ते आत्ता बघत होते. प्लीज तुम्हाला आवडतं का त्याचं बघायला. म्हणजे मला ओके ओके वाटतं एवढं काही चांगलं पण नसतं त्याचं. बेबी सिटिंगचं नाही का तो त्याचं बघितलं ते 2 बघितले. आता काय बघू मला काहीच कळत नाही आहे. फॅमिली ट्रिप बघायची का फुल ब्लॉग आहे बघा. वेलकम टू डिंपल मदन ब्लॉग्स. और आज मी घर काढते ते बघते आणि मी तुमच्यात बोलते. सो माझं ते सगळं काम झालं आहे. आता मला जायचं आहे जेवायला. मम्मीने आज बनवली ती पावभाजी. तेच मला पावभाजी आवडते. माझं पोट पडायला असलं हां पण हेच पावभाजी आवडते मला मम्मीने सांगा. हे सगळं पाणी हे आज खूप ताप पिऊ शकते पण मम्मी तापाचं बनवून नाही गेली. तिला आज खूप लेट झालं स्कूलला जायचं. म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये आहे काय बघा. मी आजचा मॉर्निंगपासून तर आफ्टरनूनपर्यंत आज हे टाकलं आहे मिनी ब्लॉग. जाऊन बघा बरं का. मला भाजी बघायची बघा. इतकी टेस्टी भाजी. एवढी भाजी नाही आहे अजून पण आहे आत पण आतासाठी एवढी आहे जी गरम केली ती. पण आता ती सगळी थंड झाली आहे. आणि पाव इथे एवढी मोठी लादी आहे. फक्त थोडं म्हणजे मला एवढं आवडत नाही आहे. तुम्हाला चॅनल जास्त बघायला आवडतं. मला काही काही चॅनलने काय ते त्याला CID असं सांगितलं आणि माझ्या फ्रेंड्स पण मला चांगलं पण मला ते काही आवडलं नाही. भाजी पाव पाव मला इतकी पर्सेंट भूक लागली तर आपण 4 पाव. मी रेग्युलरली 3 or 4 खाते. आज मला का 4 एकत्रच 4 पाव घेतली. माझं ताट तुम्हाला बघायचं काय. सो मी जेवण करते तुम्ही थँक्यू. पप्पाने आणली आहे मला रबडी. मला एक दादाला एक पप्पा मला नाही आवडत एवढी. सो जेवण झाल्यावर रबडी खाऊया. प्लीज माझं जेवण झालं आणि मी मस्त पोट भरून जेवले. आणि तुम्ही बघितलंच असेल पप्पाने आणली ती रबडी. सो पण ते खाऊ जायला सो चला आपण खायला जाऊया आता. वाव इकडे रबडी आहे आणि ते सन येते म्हणून ही लाईट चालू होत नाही आहे. चला हॉल मी जाऊया घेऊन. गाईज इतका मोठा स्कॅम झाला आमच्यासोबत. हे बघा आता 2 ग्लास दिले पाहिजे. 2 ग्लास आहेत ना तर त्यांनी
एकच चमचा दिलाय, ते पण आमच्या दोघांसाठीच. एकच चमचा, एक दादाला आहे, एक मला आहे. स्कॅम. So let's eat. अक्कड़ बक्कड़ बम्बे वो 80-90 पूरे से 100 से निकला धागा, चोर निकल के भागा. ऐसे ये क्या येलो? I think so this one. This looks too pretty. And this. याचा लुक तुम्हाला दाखवू का, कसं भारी दिसायला आहे. हे बघा कसलं भारी दिसतंय ना ते. तुम्ही खाल्लंय का असं कधी? मी तरी हे दुसऱ्यांदा खाते, कारण की एकदा मी मलाईवाली खाल्ली होती, म्हणजे केसरवाली खाल्ली होती, आणि कोणत्या डब्बाला विचारून थांबा. सो ते मलाई आहे बघा, हे जे आहे ना मलाई रबडी आहे. सलेटेड चमचा उलटा पकडला. आय एम जस्ट ग्लॅड टू ईट दिस. एक नंबर आहे गाईस, तुम्ही पण ट्राय करा. आणि हे माझं भेटतं वाटतं तर. आय आस्क माय फादर अँड टेल यू ऑल. ओके, सो मी खाते आणि मला भेटते. ओके, काल मी जो ब्लॉग केला होता तर जाऊन नक्की बघा. कालच्या ब्लॉगमध्ये दिसेल काय काम लेफ्ट ओव्हर आहे ते माझं. ऑल अबाउट माय वेकेशन्स अँड स्कूल्स असं टाईप करा क्यूट पूर्वाचं, तुम्हाला दिसेल. ओके, सो मी आता जे काम लेफ्ट ओव्हर आहे ते करते. चला स्टार्ट करूया. सो गाईज माझं जस्ट आता रबडी संपली आहे आणि मला तर इतकं झोपायचं मन करते, पण जे कालचं काम होतं ते लेफ्ट आउट राहिलं आहे. काय काम आहे ते तुम्हाला काल बोर होत आहे ना, सांगताच येत नाही. आणि सो गाईज आता मला जायचं. आता मला ते काम आवरायचं, पण मला बिलकुल आवरूशी वाटत नाही आहे माझं, पण करावं तर लागणार आहे. चला ती आता कालची मोठी बॅग मी आणली होती, ती परत आणायची आता. सो ती पिशवी मी आणली आहे बघा. डू यू वर्क. मी तुम्हाला भेटते अर्धा एक तासाने. मी सगळं माझं काम फिनिश करते आज, तुम्हाला भेटते. काही तुझे सामान आहे माझं. कट गाईस, तुम्ही पण कटर वापरा, पण तुमच्या पॅरेंट्सची निघातच. नो युजिंग दॅट. पूर्वा दीदी सेड वी विल ऑल्सो यूज. नो, सेफ्टी इज वेरी इम्पॉर्टंट. भाई एक केस रह गया. सो मी आता चालले होते गवतीच्या तोडायला, पप्पाला पाहिजे तर ते घ्यायला चालले मी. गवतीच्या घेतला आणि आता पटकन वरती पडायचं. पाहिजे तुमचं कशी तर बाबा मी पडेल. एवढे चाललं आहे बस. खूप गवतीचे आमच्याकडे गवतीच्या दिलाय. सो गाईज माझं सगळं झालं, म्हणजे माझ्या सगळ्या बुक्स आता कवर्ड आहे. तर माझा जो रोल होता तो संपला आहे, आणि माझ्या काही बुक्स म्हणजे हिंदी ग्रामर, हिंदी आणि ग्रामरच्या ज्या बुक्स होतात टेक्स्ट बुक्स राहिले, आणि बाकी सगळ्या ज्या नोटबुक्स आहेत सेकंड टर्मच्या त्या राहिल्या आहे. बाकी सगळं झालं. आणि आता मी फ्रेश झालते, पोने परत बांधली कारण ती खूप लूज झाली. चेहऱ्यानंतर एकदम मस्तपैकी लोशन वगैरे लावलं. माझी चेन होते ते निघतच नव्हते, म्हणून म्हणजे राहू दे, पण सरळ करूया. सो आता सगळं झालं आहे. आणि मम्मी चालली आहे ट्युशन. सो माझी मम्मी एक टीचर आहे, ती ट्युशन घेते. आणि ती खूप मस्त वाटतं ना, आणि इतकं ओढायचं तिकडून समजते. सो तितकं रिलॅक्स फील करते ना मी की बस कधी. पण तिथे सगळं पसारा तसंच पडलं आहे. मला असं तिकडं बघावं लागेल किती वेळ लागेल त्यांच्याकडे. ती 6 वाजता चालू करते, 7 वाजता संपवते.
सो आज आम्हाला बाहेर पण नव्हतं आहे तर फ्री होते तर मग आज खेळायला जाऊया म्हणलं. काल करते तसे आज पण जाऊ शकते. तुम्हाला तर खूपच मजा येते असं खेळायला जायचं म्हणलं का. सो तर थोड्याच वेळात जाणार आहे खेळायला. तुम्हाला सांगून जाईल ओके. चला आता मी तुम्हाला भेटते एक अर्ध्या तासात. तोपर्यंत स्टे ट्यून. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. ओके तोपर्यंत माझं सगळं काम झालं आहे ऑलमोस्ट. म्हणजे ट्युशन पण संपली, मी खेळून पण आले. मी खेळायचा ब्लॉग नाही दिला यावेळेस, मी उद्या देईल वाटलंच तर. इतकं एन्जॉय केलं ना आज आम्ही. खेळभांडी नाही खेळलो आम्ही, आज खेळत होतो मल्टिपल गेम्स. म्हणजे ज्याचं जे मन होतं ते सांगत होतं आणि जर आवडत होतं तर खेळत होतो. सो इतकी मजा आली. आणि आजचा दिवस आता 10 वाजले बघा, 10 वाजले आता. सो मी माझा व्लॉग इथेच एंड करते. मी जेवले वगैरे सगळं झालं पण मी तिथं व्लॉग करायला विचारले कारण की माझा बॅटरी नव्हते माझ्या फोनला. सो आजसाठी गाईज एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर आजसाठी एवढंच. बाय बाय.